So, in this video, we will discuss about Newton's universal law of gravitation, and the statement is every object in the universe attract every other with a definite force, and this force is directly proportional to the product of their masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तर याच्या स्टेटमेंटला जर आपण केअरफुली पाहिलं तर या युनिव्हर्स मधल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये एक प्रकारचा डेफिनेट फोर्स आहे आणि या फोर्सचं जे वैशिष्ट्य आहे तर हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे सपोज आपण पहिलं पार्टिकलचं मास जर m1 आणि दुसऱ्याचं जर ऑब्जेक्टचं मास हे m2 जर कन्सिडर केलं तर m1 आणि m2 हे मासेस असणारे दोन ऑब्जेक्ट जे आहेत तर यांच्यामधला जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्या मासेसच्या गुणाकाराच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, अर्थातच तो समानुपाती आहे. आणि पुढचं स्टेटमेंट काय आहे, इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. तर आपण असं कन्सिडर करू की आता m1 आणि m2 या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स जर r असेल तर डेफिनेटली जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा r स्क्वेअरच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. सो या दोन्ही कन्सेप्टला आपण एकत्र जर विचार केला तर फिगरमध्ये आपण पाहू शकतो दोन प्रकारचे ऑब्जेक्ट दाखवलेले आहे. पहिल्या ऑब्जेक्टचं मास हे m1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास हे m2 आहे. तर m1 हा m2 वर आणि m2 हा m1 वर दोन्ही जे ऑब्जेक्ट आहे हे एकमेकावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतात आणि r च्या ऐवजी या फिगरमध्ये आपण जे डिस्टन्स आहे m1 आणि m2 यामधले डिस्टन्स आपण d कन्सिडर करू आणि हे डिस्टन्स d आहे. आणि अकॉर्डिंग टू द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विच इज प्रोपोज बाय न्यूटन, सो आपल्याला लिहिता येईल F इज प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस. सो न्यूमरेटर मध्ये आपण लिहू m1 आणि m2, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल जर असेल तर आपण त्या राशी अकॉर्डिंग टू मॅथमॅटिकल साइन कन्व्हेन्शन ते आपण न्यूमरेटर मध्ये प्लेस करतो. सो अंशामध्ये लिहायचं m1 m2 अँड डिनोमिनेटर का, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या. सो डिनोमिनेटर मध्ये आपण d स्क्वेअर लिहिणार आणि म्हणून इक्वेशन असेल F प्रोपोर्शनल m1 m2 अपॉन d स्क्वेअर. और या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी की प्रोपोर्शनिटी चिन्ह रिमूव्ह करून जर आपण इज इक्वल टू घ्यायचं असेल तर आपल्याला कॉन्स्टंट त्या ठिकाणी प्लेस करावा लागतो. अँड सो वी कॅन name it gravitational constant capital G, and so we can write F is equal to G m1 m2 divided by d square. So this is the mathematical equation for Newton's universal law of gravitation. Now आता या फॉर्म्युल्याचं एक वैशिष्ट्य आहे की या फॉर्म्युल्यामध्ये आपण m1 किंवा m2 या दोन्ही पैकी एखाद्या ऑब्जेक्टचं जर मास दिलं नसेल तर ते मास आपण F, G आणि D या व्हॅल्यू आणि m2 जर आपल्याला दिलेलं असेल, म्हणजे या सूत्रामध्ये कोणत्याही चार राशी दिल्या असतील तर आपण पाचव्या राशीचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन आन्सर फायनलाइज करू शकतो. आणि सो यावरून आपल्याला जर फक्त G चा जर फॉर्म्युला तयार करायचा असेल तर G चा फॉर्म्युला असेल F इंटू D स्क्वेअर डिवायडेड बाय m1 m2. आता एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण अर्थच्या संदर्भात हे इक्वेशन घेऊ तर जे m1 आहे याला आपण कॅपिटल M न रिप्लेस करू, कारण पृथ्वीचं मास हे आपण m या जे सिम्बॉल आहे याने रिप्रेझेंट करू कॅपिटल M. आणि जो अनदर ऑब्जेक्ट जो पृथ्वीवरचा असेल तर m2 जो आहे तर त्याला आपण स्मॉल m ने रिप्लेस करू. म्हणजे जेव्हाही आपण अर्थच्या संदर्भात अर्थ आणि अर्थवरील कोणताही ऑब्जेक्ट यामधला जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी विचार करू तेव्हा जे इक्वेशन असेल ते असेल F इज इक्वल टू G कॅपिटल M इंटू स्मॉल m डिवायडेड बाय r स्क्वेअर.
आणि यामध्ये मी कॅपिटल एम हे मास ऑफ द अर्थ, त्यानंतर स्मॉल एम मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि स्मॉल आर जे आहे तर ते आपण या ठिकाणी डिस्टन्स कन्सिडर करू. त्यानंतर आता जी आपण या ठिकाणी कॉन्स्टंट वापरलेला आहे दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आणि त्यालाच म्हणायचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल्स. जर एका ऑब्जेक्टचं मास हे डबल होत असेल तर डेफिनेटली त्या दोन ऑब्जेक्ट मधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा सुद्धा या ठिकाणी डबल होतो. द युनिट ऑफ जी इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. आणि जे इक्वेशन आहे आपल्याकडे त्या इक्वेशन मध्ये जे मासेस आहेत तर मासेस जर पाहिलं आपण M1 M2 आहे आणि हे न्यूमरेटर मध्ये आहे. सो आणि ते जेव्हा आपण जीचं सूत्र जेव्हा आपण पर्सनलाइज केलं होतं तर ते सूत्र काय आलं होतं, जी इज इक्वल टू एफ इंटू डी स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2. आता फोर्स आणि डी स्क्वेअर अर्थात डिस्टन्स हे न्यूमरेटर मध्ये होते म्हणून फोर्स साठी न्यूटन आणि डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणून मीटर स्क्वेअर, म्हणून न्यूमरेटरचे जे युनिट आहे ते आलं न्यूटन मीटर स्क्वेअर आणि M1 M2 अर्थातच मासेसचा स्क्वेअर. मास हे आपण SI युनिट मध्ये किलोग्रॅम मध्ये कॅल्क्युलेट करतो. सो किलोग्रॅम स्क्वेअर हे डिनोमिनेटर मध्ये येईल आणि म्हणून ओव्हरऑल जे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं SI युनिट असेल ते असेल न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. देन द व्हॅल्यू ऑफ G was first experimentally measured by हेनरी कॅव्हेंडिश. आता हेनरी कॅव्हेंडिश नावाचा शास्त्रज्ञ आहे ज्यानं सर्वप्रथम या ठिकाणी जी या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड केली आणि ती व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. सो दॅट्स all information about Newton's law of gravitation.